केवाळे आणि काणपोली या दोन्ही टीमचे खेळाडू प्रतिनिधी कोणी उपस्थित असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची. या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. शिरडोन पवन डकलेश आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल, ज्याची इंटरव्ह्यू तुम्ही साईप्रीत लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच जो कोविडचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये बरेचसे लाईव्ह इंटरव्ह्यूज देखील तुम्हाला पाहायला मिळाले. साईप्रीतचं म्हटलं तर सर्व विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर आणि आगेसर असलेली ही वाहिनी आहे. कारण खास करून पाहिलं तर इंटरव्ह्यूज त्यानंतर इंस्टाग्रामच्या माध्यमातून सातत्याने ॲक्टिव्ह असलेली वाहिनी. प्रत्येक अप्रतिम फटका एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक तुम्हाला साईप्रीत या इंस्टाग्राम हँडलवरती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच तुम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच कंप्लीट झाल्याच्या नंतर त्या विविध फटके तुम्हाला साईप्रीत या इंस्टाग्राम हँडलवरती पाहायला मिळेल. बोलूयात मॅचच्या दिशेने. जे ताडोबा कलम टीम देखील खास करून या ठिकाणी उपस्थित नक्कीच होते, ते देखील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसतील. त्यांचं हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण बोलूया जिथं शिरडोन टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं रीस टीमला आणि आमंत्रण स्वीकारून मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना एकीकडे ऑन स्ट्राईक बॅट्समन शंकर असेल तर दुसरीकडे अशोक आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर येत आहेत. प्रतीक भोईर वेगवान गोलंदाज ओळखला जातो. P1 पॉवर प्लेच्या पहिला षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तो होईल तयार. प्रामुख्याचा गोलंदाज, भरपूर जिम्मेदारी जबाबदारी रिस्पॉन्सिबल षटक टाकण्यासाठी बॉलर इथून आलाय प्रतीक. व्हेरी फर्स्ट बॉल, लेट्स गेम बिगिन. पहिलाच बॉल शरीरापासून दूर, गती कमी केली, टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू बाहेर वळण घेत असताना बॅट्समन झालेत बीट. बॉल इथून आला डॉट. पहिलाच बॉलवरती आपली दादागिरी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज प्रतीक पहिलं षटक, पहिलं प्रामुख्याचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आलेत आणि पहिलाच बॉल टप्पा पडल्याच्या नंतर बाहेर वळण घेत असताना बीट झालं. बॅट्समन जज केलं बॉलला. बीट होत असताना डॉट बॉलची इथून सांगता. दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला जिथे आले शिरडोन विपक्षात रीस. हा संघ मैदानाच्या आतमध्ये गावाच्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना पाहायला मिळेल. प्रतीक तयार. वेगवान बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, दांडी केली, गोल बेल्स ऑफ झालात. पहिला बॉल डॉट आला होता, दुसऱ्या बॉल वरती दिलंय प्रति उत्तर. दांडी गोल केली आहे. खेळाडू क्रमांक पहिला येईल मैदानाच्या बाहेर. बॅट्समन शंकर बॅक टू द डगआउट. पहिली मोठी विकेट इथून मैदानाच्या बाहेर येत असताना पहिला बॉल शरीरापासून दूर, लेग ब्रेकचा बॉल होता, बाहेर वळण घेणारा पहिला बॉल होता. त्यानंतर लेग स्टिक वरती फोकस केलं गोलंदाज प्रतीकने. ओळखला जातो या व्हेरिएशनसाठी, अस्त्रांसाठी ओळखला जातो. जे जे अस्त्र त्याच्याकडे त्या एक एक करून इम्प्लिमेंट मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅट्समन शंकरला चारी मुंड्या चित करून लावलं आणि पहिल्याच बॉलवर डॉट आल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. प्रतीक पहिला वार लाख मोलाचा. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. आणि पहिला बॉल डॉट टाकल्याच्या नंतर अगदी दडपणामध्ये आणि खऱ्या अर्थाने संघर्ष करण्यामध्ये शंकर यांना भाग पाडलं आणि तोच संघर्ष करत असताना अखेर त्याच्या पारीला अंत लावलं, त्याच्या इनिंगला खऱ्या अर्थानं फुलस्टॉप लावलं. बॅट्समन शंकर स्वस्तामध्ये बाद झालं. ज्या खेळाडूवरती भरपूर लक्ष होतं, भरपूर खेळाडूंचं लक्ष होतं, तो स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर परतलाय. पहिली मोठ्या धक्का रीस टीमला बसत असताना बाद झालेत बॅट्समन शंकर आणि तिसऱ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 3 मध्ये एंटर झालेत खेळाडू तनिष्क. गणेश मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती डावकर हाताचा खेळाडू. तर कुठेतरी ही जोडी त्रासदायक ठरू शकते. या जोडीला कॉन्ट्रीब्युशन पार्टनरशिप रचणं गरजेचं असेल. प्रतीक तयार. काय बॉल टाकला, प्रतिम चेंडू, भन्नाट वेग, प्रचंड वेगाने बीट केलं. अजून एक बॉल या ठिकाणून येतो डॉट. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला आणि जणू काही वर्षभराचा वचपा या खेळाडूच्या विरोधामध्ये तो करत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल सातत्यानं कंटिन्युटी राखत असताना डॉट बॉलची सांगता. 0 धावा 1 बाद फलकावरती. गती कमी केली, टॉप एज पाठीमागे बॉल, चुकी बिलकुल नाहीये. 1 मोर विकेट डाऊन, बिग विकेट बिग लॉस. अजून एक मोठा धक्का बसत असताना रीस टीमला. धक्का क्रमांक दुसरा. गणेश गेला पावली माघारी येत असताना दुसरा मोठा धक्का रीस टीमला लागत असताना बॅट्समन गणेश बॅक टू द पवेलियन. दुसरा मोठा धक्का
इथे लागत असताना रेस टीमला टॉस महत्वाचा होता. शिरडोन टीमने तो टॉस जिंकला. संध्याकाळच्या सत्रामध्ये फिल्डिंगचा डिसिजन. पहिलं षटक प्रतीक आले बॉलिंग मार्कवरती आणि प्रामुख्याचं जबाबदारीचं षटक प्रतीकच्या खांद्यावरती जी संघनायकाची जबाबदारी होती ती जबाबदारी स्वीकारत असताना काय गोलंदाजी राहिले. 4 बॉल 2 विकेट 2 डॉट बॉल. अजूनही कुठली धाव खर्च केलेली नाहीये या दुसऱ्या दिवसामध्ये. रायगड चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये दुसऱ्या दिवसामधील पहिलं निर्धाव षटक गोलंदाज प्रतीक टाकेल का हाच मोठा प्रश्नचिन्ह आता उभा. सावध पवित्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करावे लागेल. जो चौथ्या क्रमांकावरती मनीष एंटर झालाय. चौथ्या क्रमांकावरती प्रेशर वाढला आता. अगदी ब्लॉक करून टाकलं बॅट्समनला प्रतीकनं. चांगली गोलंदाजी नियोजितबद्ध गोलंदाजी सिस्टमॅटिक प्लॅनिंग जणू काही या खेळाडूंचा अभ्यास केला. प्रतीक इथून तयार. चौथ्या बॉलवर विकेट. 5वा बॉल ओव्हर द विकेट. वेगवान चेंडू ब्लॉक केलं. अपील झाली. LBW च्या स्वरूपामध्ये विकेट इथून येईल मैदानाच्या बाहेर. अजून एक मोठा धक्का बसत असताना रेस टीमला बिग विकेट बिग लॉस. बॅट्समन मनीष बॅक टू द डगआउट. अस्त्र एक एक करून बाहेर काढत असताना मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट करत असताना प्रतीक 5व्या बॉलवरती LBW च्या स्वरूपामध्ये इथून विकेट आल्या. कलम टीम आज इन ऍक्शन मध्ये दिसेल. प्रसाद डीजे त्यानंतर पंकज आणि बेस्ट फिल्डर म्हणून किताब घेणारे BGM ट्रॉफीचे रवी बदे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला कलम टीमच्या कर्जत नगरीमधून नेरळ परिसरामधून आज इथे खेळण्यासाठी आला. त्यांना देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. 5व्या बॉलवरती देखील इथून विकेट आल्या. अजूनही कुठली धाव दिलेली नाहीये. निर्धाव षटक टाकण्याच्या उंबाड्यावरती गोलंदाज प्रतीक. खास करून या चेंडू नंतर एक उल्लेख नक्कीच करेल. प्रतीक तयार होईल. निर्धाव षटक प्रतीकच्या माध्यमातून टाकलं जाईल का? मेडन विकेट ओव्हर टाकली जाईल का? मोठा प्रश्न. ब्लॉक होलचा ब्रह्मास्त्र पहिलं विकेट मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा इथे मैदानाच्या आतमध्ये करत असताना शिरडोन टीमचा सरसेनापती गोलंदाज प्रतीक. अप्रतिम षटक. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली प्रतीक्षाने. 4 एप्रिल 2013 जगाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज बुमराने पदार्पण केलं होतं. IPL डेब्यू त्याने केला होता. आणि प्रतीक 4 एप्रिल 2013 बुमराने डेब्यू केला आणि त्याने पहिली विकेट 3 चौकार खाऊन 4थ्या बॉलवरती विराट कोहलीची घेतली होती. आणि इथे प्रतीक काय करतोय? पहिला बॉल डॉट, त्यानंतर दुसरा बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट आणि सलगचे 4थ्या 5व्या आणि 6व्या बॉलवरती 0 या धावसंख्येवरती गडी बाद झालेत. रेस टीमचे तब्बल 4 मोठे धक्के 440 वोल्टचे मोठे धक्के रीस टीमला दिलेत गोलंदाज प्रतीक यानं. लगेचच आपण दुसऱ्या षटकाकडे वळणार आहोत. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या. दुसरा ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलेत अंकित वाजेकर. अंकित वाजेकर हे दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत. पॉवर प्लेचं षटक होतं. बॅट्समनसाठी अनुकूल असलेली विकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून आपल्याला बॅट्समन हवी होताना पाहायला मिळत असतात. परंतु प्रत्येक दादाची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये त्याने सिद्ध केली आहे. जो त्याचा नाव राहिला, जी त्याची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे ती सातत्याने कंटिन्युटी मिस कन्सिस्टंट राखत असताना प्रतीक अप्रतिम षटक. 4 विकेट त्याने घेतल्या आणि विकेट मेडन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये टाकल्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याला हे क्रीडांगण, ही ट्रॉफी आणि ही टुर्नामेंट सातत्याने लक्षामध्ये राहील. काय गोलंदाजी, 4 विकेट 0 धावा. परंतु रीस टीम त्यांच्याकडे ताकद आहे. 5व्या 6व्या क्रमांकाचा खेळाडू येऊन देखील मोठमोठे षटकार लगावू शकतो. तीच ताकद रीस टीमचे बऱ्याचशा मैदानामध्ये त्याने खालचे जी बॅटिंग ऑर्डर आहे ती त्यांनीच कदाचित सामना वाचवला. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. खेळाडू अशोक ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये येत असताना अशोक वरती भरपूर जबाबदारी आहे. एक सिनियर खेळाडू म्हणून अशोकला मैदानाच्या आतमध्ये आता काम करायचं, जबाबदारी आणि क्रिकेट त्याला खेळायचं. वर्षभर जी मेहनत केली आहे
तिथून मैदानाच्या आपल्या गावासाठी दाखवावेच लागेल. बॉल होतं यार, दुसरा ओव्हर, दुसरा बॉल. वेगवान चेंडू समोर इम्प्लिमेंट करायचा होता. वेगवान बॉल समोर सापडलाय विथआउट एनी आर्ग्युमेंट. LBW च्या स्वरूपामध्ये अजून एक मोठा धक्का. सिनियर खेळाडू होते, जबाबदारी होते, प्रेशर हँडल करू शकलेले नाहीयेत. बॅट्समन इथून बाद होईल. अशोक रिच टीमला लागणारा हा 5वा सगळ्यात मोठा धक्का. बॅट्समन अशोक बॅक टू द डगआउट. संघ अडचणीमध्ये सापडला, पूर्णपणे दबावामध्ये. जसा हवा आल्याच्या नंतर पत्त्यांचा बंगला जसा कोसळताना तशीच बॅटिंग ऑर्डर, प्रत्येक नावाचा एक वादळ आलं आणि तसेच पत्त्यांचा बंगला अर्थातच बॅटिंग ऑर्डर ढासळून लावले, कोसळून लावली अक्षरशः. प्रत्येकच्या नंतर येणारे गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती अंकित. नवीन खेळाडू 7व्या क्रमांकावरती नितीन. इथून तयार होईल गोलंदाज अंकित. अजूनही कुठलीही धाव नाहीये फलकावरती. हा मोठा धक्का. 5वा. 5-0. पुढे टाकलाय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटम पाड मधून संपर्क नाहीये. अंडाना कॉर्डिनेशन चांगलं होतं. डावकर हाताचा गोलंदाज आल्याच्या नंतर रिलीजिंग पॉईंट फार महत्वाचा होता. नॅचरल स्विंग, नॅचरल वेग या चेंडूवरती होतं आणि दाखवलं. अंकितने देखील बीट चालत बॅट्समन. अजून एक बॉल इथून डॉट. एक धावेने आता संघ पुढे न्यावाच लागेल. थोडी का होईना मात्र प्रगती करावीच लागेल. जे कराल ते हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळा वाजवते. बॉल तयार. वेगवान बॉल ऑन साइडला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक चपलाईने सिंगल घेतली जाईल का, रिस्क घेण्यामध्ये तयार नाहीयेत. खऱ्या अर्थाने विकेट किपर पहा किती सावध पवित्राने त्याने फेकी केली. जोपर्यंत त्यांचे मिड ऑफचे खेळाडू स्तंभला कव्हर करतील तोपर्यंत एक धाव लेग बायच्या माध्यमातून फलकावरती जॉईन होत असताना श्री गणेशा झाला. कदाचित ही सुरुवात आता करून लावली. रिच टीमने जो आकडा मंदावला होता तोच आकडा इथं पुढे जात असताना एक धाव लेग बायच्या माध्यमातून फलकावरती जॉईन. 5 बाद 1 धाव फलकावरती. रायगड चॅम्पियन्स ट्रॉफी दुसरी महत्वाची मॅच. रिच विपक्ष चिरडोन. बॅकफुटला आले तर अप्रतिम फटका. गॅप शोधू शकलेत का खेळाडू? डीप मध्ये उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु शेवटच्या मोमेंटला हातामधून चेंडू निसटला. बॉल चालला क्रीडांगणाला. आग लावत सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कव्हर पॉइंट, बॅकवर्ड कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल सीमा पार. धावा मिळतील इथून 4. हा चौकार. संघर्ष करत असताना हा संघर्षाचा शंका नाकारणारा चौकार आला. अप्रतिम फटका. बॅकफुटला जाऊन बॅकफुट ड्राईव्ह पंच केला, पॉवर दाखवली आणि चौकार अर्जित केला. फ्रंट फुटचा वापर, बीट झाले. लेग ब्रेकचा बॉल होता. नॅचरल स्विंग, फिंगर रोल केले, स्विंग आणि मिस. अजून एक डॉट बॉल. षटक झाले कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमने धावा आतापर्यंत एकवटल्यात फक्त आणि फक्त 5. पहिलं गोंगावणारं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं. नाव होतं त्याचं प्रतीक, ज्याने 4 गडी बाद करून 0 धाव दिली. मेडन विकेट ओव्हर त्याने टाकली. त्यानंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून अंकित आले गोलंदाजी मार्कवरती. पहिली लेग बायची सिंगल आली आणि त्यानंतर बॅट्समन मुकेशच्या बॅटमधून हा चौकार दमदार आला आणि कुठेतरी थोडंसं प्रेशर मधून बाहेर येण्याचं काम तो करत असताना पुन्हा एकदा 6वा बॉल डॉट टाकण्यात आला आणि कदाचित तिथून रिच टीमने ठोकलाय कमबॅक. चला स्पीडअप करा. शिडोन टीमला विनंती असेल लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि 3ऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजाला आपण त्वरित प्राचारण करा. शिडोन टीम आपल्याला रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या, कारण जास्त मेहनत कुठलाच बॅट्समनला देखील करावी लागलेली नाहीये किंवा कुठल्या क्षेत्ररक्षकाला देखील करायला लागलेली नाहीये. पहिलं षटक प्रतीकने टाकलं, त्याला थोडंसं कदाचित नक्कीच जम लागला असावा, कारण मेहनत त्याने पहिल्या ओव्हरमध्ये केली. जी वर्षभराची मेहनत आहे. अगदी एक चिकूट गोलंदाज म्हणून प्रतीककडे पाहिलं जातं आणि कुठलीही धाव न देता त्याने 4 गडी बाद केले आणि तिथेच कुठेतरी संघ ढासळ जाणं तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु मुकेशने देखील सांगितलंय, आम्ही देखील कुठल्या कच्च्या गुरुशी चेलो नाही आहेत, आम्ही देखील सहजासहजी हार मारणाऱ्यातलो नाही आहेत. जरी आमचा संघ स्वसामध्ये खेळाडू आमचे बाद झाले असेल तरीही आमचे शिलेदार अजूनही बाकी आहेत. जसे मुठभर मावल्यांच्या साथीने महाराजाने गड सर करत असायचे, तसेच मुठभर मावल्यांच्या साथीने रिच संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अडचणीमध्ये नक्कीच आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही आहे. बॉलर इथून तयार. 3रं षटक.
पहिलाच बॉल ब्रॉकोर ब्रह्मास्त्र नियोजितबद्ध फटका सिस्टमॅटिक प्लॅन केलं एक रन कंप्लीट केली आहे दुसऱ्याची धाव घेण्याचा प्रयत्न रिस्क तर घ्यावीच लागेल मोर रिस्क अँड मोर रिवॉर्ड अर्जित केल्यात छोट्याशा क्रीडांगणामधून 2 धावा या धावा फक्त घेतला नाही तर दिवसा डावला या धावांची चोरी केली आहे दोन्ही बॅट्समनने निकेश एक गोलंदाजी मार्क वरती आले तिसऱ्या ओव्हर मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती बॅट्समन नितीन घेत असताना या 2 चपलाईच्या धावा क्रीडांगण छोटे तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यानंतर 2 धावा कवचितच पूर्ण होताना पाहायला मिळतात परंतु काय फटका खेचला थांबले पॉज केला एक्झिक्यूट केला शॉर्ट मिड विकेटला फटका खेचला 2 धावा चांगला फटका आहे ऑन साइडला ऑन द राईज भरपूर दूरवरचा फटका लॉंग बिग वे बिगेस्ट ऑफ द इव्हनिंग बॅट्समन नितीनच्या बॅट मधून आला दमखम दाखवणारा दमदार षटकार अप्रतिम फटका फुटवरचा थोडासा वापर केला बॅट्समन नितीन होते ऑन स्ट्राईक गोलंदाजाने पाहिलं फिंगर रोल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला ताकद लावली दमखम दाखवला आणि ठोकला षटकार अप्रतिम फटका टोलेबाजी पहा किती सुंदर आहे ताकद या खेळाडूंमध्ये देखील आणि नितीन सांगत असताना जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही अप्रतिम फटका मिड विकेटच्या दूरवरती मिड विकेट क्षेत्राच्या वरतून ठोकलेला हा षटकार आणि 6च्या सह्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती थोडी का होईना मात्र प्रगती करण्याचा प्रयत्न इथून करत असताना बॅट्समन नितीन शफल झालेत ओळखलंय फटका किती अप्रतिम आहे बॅटच्या रडार मध्ये अजून एक ऑन साइडला दमदार विकेट मधला मिड विकेट सीमा पार अजून एक दमदार षटकार सेकंड इन रो सेकंड त्याच दिशेने आणि गोलंदाजी करणारी 30 दशा टप्पा पाहिला ओळखलं बॅकफूट शफल सर्व काही कॉर्डिनेटर हॅड अँड आय कॉर्डिनेशन आणि अजून एक ऑन साइडला मिड विकेट सीमा पार ठोकलेला षटकार 6च्या सह्याने संघ पुढे जाईल जाऊन पोहोचला धावफलक 19 या धावसंख्येवरती 19 फेब्रुवारी सर्वांना नावावशी वाटणारी तारीख शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बोलो तयार वेगवान चेंडू टॉप एज लागली आहे बॉटम एज लागली आहे बॉटम एंडचा चांगला वापर लॉंग ऑफला बॉल चालला एकच धाव इथून कुठेतरी त्याचा शिरडोन टीमच्या खेळाडूंना मेहनत करावी लागते इथून कुठेतरी आता बॅटिंग करणारा रिच टीमच्या बॅट्समन कडून रन येतात एक सिंगल आले या बॉलवरती धावफलक दुहेरी आकड्यामध्ये कन्वर्ट होत असताना जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती तिसरं षटक थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस बॉल होतं यार शफल झालेत शरीरापासून दूर आहे अशा बुजण्याने बघतात जरूर डिमांड केले आणि डिमांड डिझायर मध्ये कंप्लीट होत असताना अजून पहिली कदाचित अतिरिक्त धाव इथून खर्च झाली आहे शिरडोन टीमच्या वतीनं एक अतिरिक्त धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 21 या धावसंख्येवरती संकेत सर आमच्या समितीच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगलं काम ते करत असताना रेड ब्लॅक अँड ब्लूचं कॉम्बिनेशन अप्रतिम बॅकफुटला गेलेत पंच तर केलाय जागा बनवली फटक्यासाठी ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल करेल हवायचं पर बॉल चालाय सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग बिग वे षटकार बॅकफुटचा फटका होता ताकद होती मनगटातले पावर शोल्डरले पावर मैदानाच्या आतमध्ये दाखवल्याने अर्जित केल्यात 6 धावा षटकार अप्रतिम फटका ज्या धावा फुल स्टॉप लावला होता ज्या धावांना कासवाची गती होती त्या धावा त्या सशाच्या गतीने आता पुढे जात असताना 6च्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती पहिल्या 3 बॉल मध्ये तुम्ही नितीनचे 2 षटकार पाहिले आणि या 5व्या बॉल वरती हा फटका मुकेशच्या बॅटमधून आणि शरीरापासून दूर असणारा हा बॉल वाईटची डिमांड करण्यात आली आहे डॉट बॉलची दोन सांगता 3 ओव्हरचा खेळ संपला तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज निकेश आले होते आणि निकेशने तब्बल एकंदरीत धावा आल्या नितेशच्या ओव्हरमध्ये 22 प्रयत्न चांगले होते निकेशचे परंतु प्रयत्नांवरती पाणी फेडण्याचं काम मुकेश आणि नितीनने केलं 3 ओव्हरच्या अखेरीस संघाने धावा रिच टीम संघ प्रथमदा बॅटिंग करत असताना 3 ओव्हरच्या अखेरीस धावा एकवटल्यात 27 धावा 5 गडी बाद 27 धावा धावफलकावरती
2 ओव्हरमध्ये 5 गडी गमावले होते. त्यानंतर तिसरं षटक आलं आणि कदाचित मुकेश आणि नितीन एक खेळाडू कदाचित गोलंदाज निकेश वाट पाहत होती की त्याच्याच वरती आक्रमण केलं, त्याच्यावरती टार्गेट केलं आणि टार्गेट करत असताना सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक तुम्हाला हवाई हल्ले पाहायला मिळाले आणि या ओव्हरमध्ये तब्बल अर्जित केल्यात 22. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रिस टीम संघ जाऊन पोहोचला. एकंदरीत 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 27 धावा. आफ्टर थर्ड ओव्हर 5 लॉस 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 लागल्यात, 5 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. नितीन आणि मुकेश आता हे 2 सरसेनापती चांगले सेट झालेत. चौथं षटक गती भरपूरच कमी होती. धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो देखील चुकीचा झाला आहे आणि ओव्हर थ्रो नक्कीच होत असताना या बॉलवरती एक सिंगल इथून नक्कीच मिळते. काय बॉल टाकला होता, टप्पा पडल्याच्या नंतर रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग एक्स्ट्रा बाउन्स ट्रेक ऑफ, संभ्रमात टाकणारी सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी देवेंद्र आले. पहिल्या बॉलवर सिंगल, 28 धावा. रिस संघ आता कुठेतरी सुटकेचा निश्वास नक्कीच टाकत असताना बॉल होतं यार. गती भरपूरच कमी आहे, ओळखलाय, फटका केसलाय. ताकद तर नक्कीच आहे, ताकद कमर गुस्सा साधा. फटका ऑन साइडला इम्प्लिमेंट केला होता बॅटम बॅटचा, तेवढा बॅटम बॉलचा संपर्क नव्हता आणि वरच्या बाजूला स्टिकर वरती अगदी चेंडू बदलला आणि पकडली जाईल डीप मध्ये. चांगली झेल. 1 more विकेट डाऊन. 6वा मोठा धक्का बसत असताना जिथे चांगल्या स्थितीमध्ये रिस संघ आता धावण्याचा प्रयत्न करत होता तिथे अजून एक विकेट इथून मैदानाच्या बाहेर. 6वा गडी इथून बाद होत असताना तगडा बॅट्समन मुकेश इथून मात्र बाद. नवीन नियमानुसारच आपण या स्पर्धेमध्ये नियम लागू करतोय याची आपण नोंद घ्या. नवीन गेलेला खेळाडू जाऊन स्ट्राईक असेल याची आपण नोंद घ्या. मयूर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, मयूर माळी मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती. इस्त ताकद राहिली रिस टीमची. 7वा, 8वा, 9वा, 6वा कुठलाही खेळाडू षटकार ठोकू शकतो. ताकद मैदानाच्या आतमध्ये मुकेश आणि नितीनने दाखवली. आता मयूर ऑन स्ट्राईक. गती कमी आहे, शरीरापासून दूर. ऑफ ब्रेक बॉल होत असताना बीट झाल्यात बॅट्समन. डॉट बॉल. थर्ड बॉलची सांगता शरीरापासून भरपूरच दूर टाकला. त्यानंतर बॉल ब्रेक केला. ऑफ ब्रेकचा बॉल फिंगर रोल केले आणि त्याचाच फायदा कुठेतरी होत असताना गोलंदाज देवेंद्र यांना. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असेल आणि धावफलकावरती धावा लागल्यात 28 धावा. लोवर फुल टॉस आहे, ब्लॉक करून घेतला. बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. फाईन लेगला क्षेत्ररक्षक सजवण्यात आलाय. कदाचित शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच त्याने देखील चांगल्या रीतीने बॉल अडवला असता, परंतु कदाचित त्याने देखील पाहिलं दुसऱ्या धावेचा कदाचित प्रयत्न करावा आणि जो बॅट्समन नितीन चांगली बॅटिंग करतोय त्याला कुठेतरी नॉन स्ट्राईकला न्यावं. फटका खेचायचा होता जोरकस पद्धतीने ताकद लावण्याचा प्रयत्न, परंतु बॅटम बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची इथून सांगता धावफलकावरती धावा 29. हो द विकेट. गती कमी आहे. ऑन साइडला फटका खेचला. टॉप एज लागली. क्षेत्ररक्षकापासून भरपूरच दूर आहे बॉल. बॉल सीमा पर आवाक्याच्या बाहेर निघून जात असताना शेवट गोड करत असताना रिस संघ बॉल फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. 4 धावसंख्येसाठी हा चौकार. पहिल्या डावाचा आणि पहिल्या सत्राचा खेळ झालाय कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 33 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर होत्या फक्त 5 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्जित केल्या 22 धावा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चौकाराच्या साह्याने धावा आल्या तब्बल 6 आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा एकूण बनवल्या रिस संघाने 33 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवलं 34 या धावसंख्येचं. जो संघ पुढचं पूर्णपणे दबावामध्ये होता, दबावामध्ये नक्कीच प्रेशर ज्या संघावरती आला होता, संघ पूर्णपणे अडचणामध्ये सापडला होता. त्यानंतर 2 सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांचं नाव होतं मुकेश आणि नितीन. ते आले, त्याने थांबलं होतं आणि त्याने जिंकून देखील दाखवलं. आता फायटिंग टोटल तर त्याने उभारली आहे. बॅटिंग डिपार्टमेंटने त्यांचं साजेसं काम तर केलं आहे. आता बॉलिंग डिपार्टमेंटला जे करायचे ते करायचे.
पहिल्या सत्राचा खेळ झालाय कंप्लीट. 33 धावा फलकावरती, 34 टार्गेट आहे. या धावा डिफेंड केल्या जाणार की मात्र चेस केल्या जाणार, कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. रोशन सर तुमच्या समेत जॉईन होतील या दुसऱ्या सत्रासाठी. तुर्तास नक्कीच आम्ही थांबतोय, बोलूयात आपण रोशन सरांकडे जिथे 34 टार्गेट. त्या धावा चेस केल्या जाणार की मात्र डिफेंड केल्या जाणार, या पण ऐकूयात दुसऱ्या सत्रासाठी रोशन सर यांचा आवाज. थँक्यू. हॅलो. आता ज्यांचा गोड आवाज आपण प्रेक्षकांनी ऐकला तर रितेश बाबरे, मला तर वाटतं कर्जत तालुक्यातून हे समालोचक आहेत. खूप सुंदर मराठी समालोचन त्यांचं प्रेक्षकांपर्यंत पोचलं. मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि क्रिकेटची इत्तंभूत माहिती आहे आपणापर्यंत पोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे रायगड चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. थैंक यू. तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. आप और हम हैं रायगढ़ चैंपियन ट्रॉफी 2022 के शानदार कारवा में. खूबसूरत पिच की तासीर और तस्वीर है, मौसम बेमिसाल और बेनसीर है. आप और हम हैं रायगढ़ चैंपियन ट्रॉफी 2022 के रायगढ़ अंपायर एसोसिएशन ऑर्गेनाइज इस टूर्नामेंट के ऊपर, जहां पे रात दिन की ये दूसरा दिन आज का देखा जाएगा. सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करेंगे इस कसरखंड नगरी में. हमारे प्रीतम पाटिल सर आ चुके हैं. बहुत ज़्यादा मेहनत उनकी कल रात से देखने को मिली, मेहनत और ज़्यादातर हेडेक, दिमाग को बहुत प्रेशर रहता है. चलो मुकाबला शुरू किया जाए. मैं दोनों टीमों से दरख्वास्त करना चाहूँगा, दो बल्लेबाज प्रारंभिक मैदान के अंदर भेजे जाए. श्री राम शिरडून और रीस के बीच में आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के, जिनके नाम से ये शिरडून गाँव जाना जाता है. यस, हमारे हरिभक्त परायण अजीत महाराज खुटले भी यहाँ पे आ चुके हैं. ऑलराउंडर परफॉर्मन्स अँड आज त्यांचं लुक म्हणजे अगदी वारकरी संप्रदायाला शोभेचं आहे. त्यामुळे आज सर्व शांततेने होणार, कारण वारकरी संप्रदायाची टोपी म्हटली की परंतु एंटर असे झालेत की राजकारणामध्ये एंटर होत आहेत की काय. नक्कीच रोशन ऑलराऊंडर भूमिकेत आहेत ते. नुसते पंच नाही तर कीर्तनकार, गवंडी मेस्तऱ्याचं काम असू द्या, न्हावी कर्तनालयाचं काम असू द्या, कोणतंही काम नक्कीच कमी पडेल आम्हाला सांगायला, एवढे त्यांच्याकडे गुण आहेत. सर्व गुण संपन्न हबप हरिभक्त परायण अजितजी खुटले. आणि त्यांचे सुपुत्रही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवत आहेत. तेही प्रवचन करतायत. खूप कमी वयामध्ये खूप मोठी गुणवत्ता आहे. आणि ते म्हणतात ना की रक्तात असावं लागतं, आणि तसंच काहीसं त्यांनाही शुभेच्छा देऊयात. तो चलो दोस्तों, मुकाबले की तरफ चलते हैं. श्री राम शिरडोन और आरसीसी रीस के बीच में मुकाबला. हालांकि जिस अंदाज में रीस टीम खेल रही थी और शंकर पारिंगे जैसे बेहतरीन बल्लेबाज, और अगर बल्लेबाजों की रैंकिंग देखी जाए तो बहुत लंबी चौड़ी लिस्ट है रीस टीम की. लेकिन आज ऐसा क्या हुआ, क्या गेंदबाजों का यहाँ पे जलवा दिखाई दिया, जिसकी बदौलत रीस टीम मात्र रन बना चुकी है 33 रन, यानी जीतने के लिए 34 रनों की जरूरत. प्रारंभिक दो बल्लेबाज तेजस चौधरी और दूसरे नंबर की बल्लेबाज रोशन पवार. टारगेट छोटा है, लेकिन कभी कभी कहता है ना कि छोटा सफर तय करने में बहुत सारी दिक्कतें पैदा होती है. और बहुत मर्तबा क्रिकेट में हमने देखा है, जब जब लोएस्ट टारगेट के मुकाबले होते हैं तब तब बहुत कांटे भरे मुकाबले देखने को मिलते हैं. तमाम दर्शक इस वक्त लाइव टेलीकास्ट पर हम देख रहे संदेश हमें बताएंगे कि दर्शक यहाँ पे देख रहे इस वक्त 500 के करीब दर्शक यहाँ पे क्रिकेट का आनंद ले रहे हैं. उन सभी का मैं स्वागत करना चाहूँगा. वाशिवली टीम अगर यहाँ पे है तो उनका कोई भी मेंबर हमारे जो ऑर्गेनाइजरों से कनेक्ट हो जाए प्लीज. चलो, यहाँ पे गेंदबाज तैयार है. मनीष गेंदबाजी करेंगे. दुरवाली छोर से मनीष की पहली गेंद. बढ़िया स्ट्रोक खेला है, काफी वक्त हवा में, वहां पे खिलाड़ी मौजूद. दो, क्या जबरदस्त कैच, व्हाट अ कैच.
बेस्ट कैच ऑफ दिस डे कहा जाएगा। बहुत ही बढ़िया कैच यहाँ पे अटेम्प्ट किया है, फील्डिंग डिपार्टमेंट बिल्कुल सही। एक पहले विकेट का खात्मा यहाँ पे, तेजस चौधरी गोल्डन डक विकेट का शिकार, पहले विकेट यहाँ पे डग आउट में। मनीष कोकम्बे, ये गेंदबाज पहली गेंद की ऊपर सफलता हासिल की है गेंदबाजी करते हुए। यहाँ पे टिट फॉर टैट यहाँ पे जवाब देती हुई रेस टीम हर्षी सीरीज और श्रीराम शिरडोन के बीच में ये मुकाबला है। शिरडोन आद्य क्रांतिवीर और शिरडोन का मैदान, उसके ऊपर भी बहुत सारी बड़ी बड़ी टूर्नामेंट्स हमने हरदम देखी है। और वही शिरडोन टीम के एक दूसरे बल्लेबाज प्रभाकर टकले, ये खुकार बल्लेबाज है दोस्तों, क्योंकि बहुत मर्तबा ऐसे मुसीबत की घड़ी में प्रभाकर टकले ने अपनी टीम को बहुत मर्तबा बचाया है। आज वही इनिंग यहाँ पे खेलनी होगी प्रभाकर को, क्योंकि मुसीबत में तो नहीं कहूँगा यहाँ पे शिरडोन टीम है, क्योंकि मात्र 34 रनों की ज़रूरत है, लेकिन अब एक अच्छी साझेदारी की ज़रूरत है दो बल्लेबाजों के बीच, जैसे कि प्रभाकर टकले और दूसरे बल्लेबाज हम रोशन पवार को देखेंगे। गेंदबाजी की बात करें तो मनीष कोकम्बे ने रेस टीम की तरफ से काफ़ी अच्छी शुरुआत। हालांकि 30 यार्ड दायरे के अंदर का ये ओवर रहता है, जैसे कि बहुत बड़ी जिम्मेदारी रहती है गेंदबाज के ऊपर, क्योंकि 9 खिलाड़ी 30 यार्ड दायरे के अंदर खड़े रहते हैं। ऐसे में बल्लेबाज ऊपर से खेलने का प्रयास जरूर करता है, कभी कभी उस प्रयास में विकेटें भी जा सकती है, जैसे कि अभी अभी हमने देखा पहली विकेट गई थी तेजस चौधरी की। दूर वाली छोर से प्रभाकर, माफ कीजिएगा, गेंदबाज यहाँ पे मनीष तैयार था, हल्के हाथों से डिफेंस किया था इस गेंद को प्रभाकर टकले ने, कोई रन लेने की गुंजाइश नहीं। टीम का टोटल 0 रन 1 विकेट। जानते हैं प्रभाकर अपने विकेट की अहमियत को जानते हैं, और जानते हैं अच्छी गेंद के ऊपर उस गेंद के ऊपर खुद को बचाना, यही एक रणनीति उनके पास भी देखने को हरदम मिलती है। वही मनीष तैयार, पटकी हुई गेंद, शॉट खेला, गैप शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, बाउंड्री लाइन को चीरती हुई गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। डीजे का खूबसूरत आवाज रात में आपको जरूर सुनाई देगा। टेक्निकली कुछ प्रॉब्लम है, इसकी वजह से अब तक डीजे का आवाज, सुंदर सुंदर संगीत नहीं पहुंच रहा है, लेकिन जैसे जैसे रात होती जाएगी, दर्शकों की तादाद बढ़ती जाएगी, संगीतों से भी आपको नवाजा जाएगा। 4 रन बने, अच्छी शुरुआत, 30 रनों की दरकार, अभी भी जीत और हार के बीच में। दूर वाली छोर से मनीष तैयार, बढ़िया स्ट्रोक प्रभाकर टकले। मैंने पहले ही कहा था ये बहुत खूंखार बल्लेबाज है, जब बल्ला बोलता है तो आग उगलता है। नंबर आई 6, क्या शॉट खेला था, वक्त दिया था, बैक फुट पर गए थे, गुडलैंड स्पॉट से पीछे थोड़ी सी शॉर्ट डिलीवरी की थी गेंदबाज ने, और पटकी थी, उछाल दी थी गेंद को। जैसी आई गेंद वैसे स्वीट साउंड आया बैट से टप करके, और गेंद गई सीधी मिड विकेट और बैकवर्ड बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए 10 रन 1 विकेट की नुकसान पर। मनीष कोकम्बे, शुरुआत तो अच्छी की थी, 2 गेंदों के ऊपर 1 विकेट, 0 रन, और 2 गेंदों के ऊपर 10 रन। ये क्रिकेट है दोस्तों, इसी का नाम क्रिकेट है। कभी भी रंग बदल सकता है, कभी भी पासा पलट सकता है, और वही देखने को मिला यहाँ पे बल्लेबाजी करते हुए श्रीराम शिरडोन टीम की तरफ से। स्ट्राइक में खेल रहे प्रभाकर टकले, ऐसे लग रहा था थोड़ी सी खराब हो चुकी है गेंद, तो थोड़ा सा यहाँ पे छाव होने के कारण बल्लेबाज को तकलीफ हो सकती है, इसलिए गेंद को क्लियर किया प्रभाकर ने, और फिर गेंदबाज के हाथ में सौंपा गया है गेंद को। 10 रन बने हैं, और जीतने के लिए अभी भी 24 रनों की जरूरत है। दुर्वाली छोर से फिर एक बार मनीष तैयार है। यशवंतराव चौहान एक्सप्रेस हाईवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे एंड की तरफ से, वाह बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार मिड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग, 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। क्या जबरदस्त बल्लेबाजी प्रभाकर टकले की, वाकई तारीफ काबिल। टीम का टोटल 14 रन बन चुका है, 20 रनों की जरूरत है अब जीत के लिए। मात्र श्रीराम शिरडोन टीम को आसानी के साथ आगे बढ़ रही है। जैसे तेजस चौधरी का विकेट गया था, तब ऐसे लग रहा था कि शायद गेंदबाजी की ताकत बढ़ सकती है, लेकिन ऐसा हुआ नहीं। जैसे ही प्रभाकर टकले आए, काफी शानदार शुरुआत की, 2 चौके 1 छक्के, 14 रनों की निजी औसत पर खेल रहे हैं, और टीम का टोटल भी 14 रन बन चुका है। रोशन पवार ने अभी तक अपना खाता नहीं खोला। गेंदबाज तैयार,
बढ़िया स्ट्रोक, वाह क्या बल्लेबाजी है, वाकई तारीफे काबिल, क्या बल्लेबाजी, ब्लास्टिंग अफलातुन बल्लेबाजी देखने को मिली प्रभाकर टकले की। और एक बल्ले से चौवा आया, यानी कि 2 गेंदों के ऊपर 0 रन देकर 1 विकेट लेने वाली मनीष कोकम्बे ने अंतिम 4 गेंदों के ऊपर रन दिए हैं 18 रन। क्या जबरदस्त बल्लेबाजी हुई है प्रभाकर टकले की, और निजी योगदान है टीम के लिए प्रभाकर टकले का 18 रन, जिसमें कि 3 चौवे 1 छक्का शामिल है। अब औसतम अगर देखा जाए तो बहुत नजदीक आ चुकी है श्री राम शिरडोन टीम। अब यहां से अगर रीस टीम को, आरसीसी रीस टीम को वापिस आना है तो कड़ी मशक्कत करनी पड़ेगी, क्योंकि बहुत कम वक्त बचा है रीस टीम के पास, और इस कम वक्त में बहुत ज़्यादा लंबा सफ़र तय करना है। तो एक्सेलेटर को ताव देना पड़ेगा, ताकत लगानी पड़ेगी, और मुमकिन हो सकता है दोस्तों। क्रिकेट नहीं, कुछ ज़िंदगी में कोई भी ऐसी चीज़ नहीं है, अगर आप एक बार थाम लो, जीत होनी चाहिए, जीत के लिए टारगेट होना चाहिए, और आंखों में सपना होना चाहिए जीत का, कोई भी चीज़ नामुमकिन नहीं होती। दूसरे नंबर के गेंदबाज शंकर पारिंगे, बहुत बड़ा नाम, टेनिस क्रिकेट की बहुत बड़ी तपश्चर्या है, और बहुत सालों से टेनिस क्रिकेट की पूजा की है इस गेंदबाज ने। लोअर फुल टॉस, पहली गेंद के ऊपर मिड विकेट के सर के ऊपर से खेल दिया। प्रभाकर टकले के बाद बल्लेबाजी करते हुए रोशन पवार के बल्ले से एक बेहतरीन छक्का। चौबीस रन बन चुके हैं, बिल्कुल जीत के नजदीक, आसानी के साथ, कोई ट्विस्ट नहीं, कोई यहाँ पे ऐसा पेचीदा वक्त नहीं आया यहाँ पे श्री राम शिरडोन टीम के लिए, आसानी के साथ जीत की तरफ जाती हुई 24 रन बन चुके हैं, यानी कि अब 10 रन पीछे है जीत के। दूसरी ओर यहाँ पे शुरू हो चुके हैं शंकर पारिंगे के पहली गेंद के ऊपर 6 रन। ओहो, ये फिर एक बार वही क्षेत्र में खेला है, यहाँ पे बल्लेबाजी करते हुए रोशन चौधरी ने फिर एक बार दूसरी गेंद के ऊपर, रोशन पवार ने फिर एक बार दूसरी गेंद के ऊपर दूसरा छक्का लगाया। क्या लाजवाब बल्लेबाजी, रोशन ने भी यहाँ पे दिखाया कि प्रभाकर की तारीफ जरा ज्यादा हो रही है तो कुछ मेरा भी नाम होना चाहिए, तो दिखा दिया, 2 गेंदों के ऊपर लगातार 2 छक्के। हाँ, इस बार कलाई का इस्तेमाल किया शंकर पारिंगे ने, और इस बार चकमा खा गए बल्लेबाज। लोअर टाइप की गेंद, ये जो सीमेंट की पिच है, यहाँ पे जितना रफ्तार से आप गेंद डालोगे उतनी रफ्तार से बाहर जाएगी। तो कुछ अलग रणनीतियाँ, या जैसे कि रिवाल जो हमारे दोस्त है, उन्होंने क्रिकेट का बहुत बड़ा तजुर्बा है उनके पास, उन्होंने बताया मुझे यहाँ पे जितना फास्ट डालेगा गेंदबाज उतनी मार पड़ेगी। तो अभी ये एक्सपेरिमेंट किया था शंकर पारिंगे ने, थोड़ी स्लोअर टाइप की गेंद डाली थी, चकमा खाए थे, और इस बार 1 रन, और 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 31 रन। अब स्ट्राइक में खेलेंगे प्रभाकर टकले। मुस्कुराते हुए क्रिकेट का आनंद लेते हुए यहाँ पे देखने को मिल रहा है। ये देखिएगा, इस बार स्लोअर टाइप की गेंद, लेकिन नहीं, ये गेंद जाएगी मिड विकेट के सर के ऊपर से, और मुकाबले को फिनिश कर दिया प्रभाकर ने। विनिंग शॉट खेल दिया, टीम का टोटल हो चुका है इस वक्त 37 रन, 37 रन। वाह, क्या इनिंग को अंजाम दिया है प्रभाकर ने। लेकिन दोनों टीमों को यहां पे गुजारिश की जाएगी कि शेक हैंड करके मैदान छोड़िएगा। मैन ऑफ द मैच, ऑफ कोर्स बताने की जरूरत नहीं है, क्योंकि वन मैन आर्मी जिस तरह से पूरी दीवार बनकर खड़ी थी इस टीम के सामने, प्रभाकर टकले के लिए मैन ऑफ द मैच की ट्रॉफी, माफ कीजिएगा, लोएस्ट टारगेट है, तो गेंदबाज के लिए जाएगी 4 विकेट, माफ कीजिएगा, प्रतीक भोईर को ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी जाती है, क्योंकि लोएस्ट टारगेट था, गेंदबाज को देखा जाता है। 4 विकेट जिन्होंने लिए थे। मी विनंती करेन, सेलेरो गाडी आहे, ज्या गाडी मालकाची आहे ती गाडी तिथून हटवायची, कारण समोरच्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे। प्लीज विनंती करेन, ती सेलेरो गाडी तिथून हटवायची आहे।